अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा उद्या 19 ऑगस्ट सोमवार। खरं तर उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि योगायोगाने या सोमवारच्याच दिवशी या श्रावण मासातील पहिली पौर्णिमा आलेली आहे। ज्या पौर्णिमेला आपण श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतो। म्हणजे श्रावणातील तिसरा सोमवार आणि पौर्णिमा तिथी अत्यंत दुर्मिळ योग एकाच दिवशी। बघा, उद्याचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी, दान धर्म करण्यासाठी, पूजा उपासना व्रत वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा आहे। संपूर्ण श्रावण महिना हा स्नानासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि श्रावण महिन्यात असणारे सोमवार असतील किंवा पौर्णिमा तिथी हे दोनही दिवस किंवा या ज्या दोनही तिथी आहेत ह्या स्नानासाठी, अभ्यंग स्नानासाठी, धार्मिक स्नानासाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात। तुम्ही बघत असाल तुमच्या नात्यात आजूबाजूला असंख्य लोक अशी आहेत की जी या दिवशी न चुकता धार्मिक स्थळी जातात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही नदीचा उगम असेल किंवा गरम पाण्याची कुंड असतील तर त्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन स्नान करतात। कारण जेव्हा तुम्ही या श्रावण मासात असं धार्मिक स्नान करताना तेव्हा तुमच्या आयुष्यात असणारी जी पाप किंवा आपल्याकडनं झालेल्या काही चुका असतील ह्या नष्ट होतात। मग आपल्यालाही बऱ्याच वेळा वाटतं की मीही कधीतरी धार्मिक स्थळ जावं, स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करावं आणि माझ्या आयुष्यातून कधी चुकून माकून घडलेली जी काही माझ्याकडनं घडलेली पाप असतील तर ती नष्ट करावी। पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही ते शक्य होत नाही, इतक्या लांब जाणं आपल्याला होत नाही। मग बघा, जेव्हा तुम्ही अशा विशिष्ट तिथीला आपल्या घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालता आणि या वस्तू घालून जेव्हा तुम्ही स्नान करता ना तेव्हाही तुम्हाला धार्मिक स्नानाचंच पुण्य लागतं। आता उद्याच्या या श्रावण पौर्णिमेला तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून तुम्हाला स्नान करायचं आहे। असं स्नान जर तुम्ही केलं तर संपूर्ण श्रावण मासाच्या स्नानाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला लाभेल। तुमच्या आयुष्यामध्ये कितीही तुम्हाला दोष लागलेले असतील, काही पाप घडलेली असतील तर ती नष्ट होतील आणि तुमच्या जीवनामध्ये काही दुःख आलेले असतील, संकट आलेले असतील तर तीही नष्ट होतील। कुणाची हाय श्राप लागलेली असेल, कुणाची नजर लागलेली असेल, कुणाची बाधा तुम्हाला लागली असेल, त्या अशा सगळ्या वाईट शक्तीतून तुमची मुक्तता होईल। बघा, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत पवित्र आहे। जास्त तुम्ही उद्या दिवसभर जरी काही केलं नाही तरी चालेल, पण सकाळी उठून या पद्धतीचं स्नान आवर्जून करा। ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे। अगदी कमीत कमी एक 5:30 किंवा 6 या मधल्या काळात जे लवकर उठतात त्यांच्यासाठी तर उत्तम आहे, पण ज्यांना शक्यच नाही होत लवकर उठणं तर त्यांनी कमीत कमी 5:30-6च्या दरम्यान तरी उठायचंच आहे। सकाळी जेव्हा तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिले दोनही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, कारण पौर्णिमा तिथी आहे, माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे। माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीचं स्मरण करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे इष्टदैवत आहे त्या इष्टदैवतांचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इष्टदैवत म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक 5 मिनिटभर जप करायचा आहे। ब्रह्मांडाला तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पॉझिटिव्हिटीली सांगायच्या आहेत। मी आयुष्यात खूप आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी समाधानी आहे, आनंदी आहे, असं सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला ज्या आहेत त्या आपल्या ब्रह्मांडाशी बोलायच्या आहेत। आणि मग त्याच्यानंतर दोनही हात असे घासून पूर्ण सकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण करायची आहे आणि मग स्नानासाठी आपल्याला वॉशरूममध्ये जायचं आहे। जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी आपल्या बाथरूममध्ये जाल तेव्हा सगळ्यात पहिले या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे। कच्चं घाला किंवा जे घरात दूध असेल, एक थेंबर दूध घातलं तरीही चालेल। बघा, सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी दुधाचं स्नान हे विशेष महत्त्वाचं आहे, म्हणून थोडंसं तुम्हाला दूध घालायचं आहे। यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल घालायचं आहे, थोडंसं एक अर्धा झाकण गोमूत्र घालायचं आहे। त्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप मोठी शत्रुपीडा असेल, शत्रूला नष्ट करण्यासाठी किंवा शत्रुमुक्तीसाठी तुम्ही हा खास उपाय करत असाल तर तुम्हाला एक चिमूटभर काळ्या रंगाचे जे तीळ असतात ते अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत। हे सगळं घातल्यानंतर तुम्हाला एक तुरटीचा खडा त्याच्यात सोडायचा आहे। तुरटीचा खडा सोडत असताना शत्रूचं नाव घ्या। आता ज्यांना शत्रू माहिती आहे त्याने शत्रूचं नाव घ्या, ज्याला शत्रू माहिती नसेल त्याने फक्त शत्रुपीडा मुक्ती इतकं म्हणा आणि तो तुरटीचा खडा छोटा मोठा कुठलाही तो अंघोळीच्या पाण्यात सोडा।
आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला उजव्या खांद्यावर अगोदर पाणी घेऊन डाव्या खांद्यावर अशा पद्धतीने हे स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे. ठीक आहे. स्नान करून झालं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. उद्याची पौर्णिमा ही सूर्याची सेवा करण्यासाठी ही विशेष महत्त्वाची आहे. उद्या नारळी पौर्णिमा आहे. बघा उद्याचं महत्त्व हे खूप मोठं आहे. त्यामुळे उद्या आपल्याला न चुकता सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्घ्य अर्पण करत असताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्यदेवांना एक ऊर्जा देण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा कितीही काही झालं तरी सूर्य दररोज उगवतो, दररोज. तो कधीच थकत नाही, तो कधीच संपत नाही, कधीच नाही. तर जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करतो, म्हणजे बरीचशी अशी लोक आहेत 99% मी इथे सांगते की जी रोज देतात. आता मी स्वतः सुद्धा रोज सूर्याला अर्घ्य देते, पण बऱ्याच वेळा आपल्याकडनं ह्या गोष्टी होत नाहीत किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडनं म्हणजे आपण चुकतो या गोष्टी करायला. पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करताना तर तोच सूर्य तुम्हाला एक ऊर्जा देतो, एक सकारात्मकता आणतो. त्याच्यातून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात ना त्या खूप पॉझिटिव्हिटीले असतात आणि ज्यामुळे आपण आयुष्यात कधी थकत नाहीत, थांबत नाहीत, कधी निगेटिव्ह होत नाही. म्हणून सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं. आता रोज जरी नाही जमलं विशेष तिथीला तरी तुम्ही द्या. सूर्याला अर्घ्य देऊन झालं की त्याच्यानंतर आपल्याला आपली जी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे. आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो जे काही असेल श्रीयंत्र त्याला अभिषेक घालायचा आहे किंवा शुद्ध जल अर्पण केलं तरीही चालेल. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही सेवा असेल पौर्णिमा तिथीच्या तर त्या तुम्ही करू शकता. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, देवीला प्रसन्न करणारा दिवस आहे. जेव्हा तुम्ही स्वच्छ सुंदर पवित्र स्नान कराल आणि त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही सेवा कराल ना तर ती सेवा तुम्हाला लवकर लाभ देईल. कारण बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपण अपवित्र असतो, म्हणजे आपल्याला काहीतरी नजर बाधा काहीतरी झालेलं असतं आणि जेव्हा आपण बाधित होऊन सेवा वगैरे करतो ना तर त्या सेवा आपल्याला लाभ देत नाहीत, त्या सेवा आपल्यावरती असर करत नाहीत. मग आपण म्हणतो की मी सगळं करून थकले पण माझ्याच आयुष्यात असं का होतं, मला कुठली सेवा लाभ का देत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वच्छ पवित्र स्नान करता आणि त्याच्या पुढे जेव्हा सेवा करता तेव्हा तुमचं शरीर जे आहे ना ते पवित्र होतं आणि पवित्र शरीराने कुठल्याही सेवा केल्या तर त्या शीघ्र फलदायी असतात. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत. उद्याच्या दिवशी गोष्टी अवश्य पाळा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.